श्री स्वामी समर्थ. श्री विष्णू 16 नामी स्तोत्र. औषध घेता स्मरा श्री विष्णू, भोजन काळी स्मरा श्री जनार्दन. निद्रा समयी आठवा श्री पद्मनाभ, विवाह समयी स्मरा श्री प्रजापती. युद्ध समयी स्मरा श्री चक्रधर, प्रवास वेळी स्मरा श्री त्रिविक्रम. देह त्याग करिता आठवा श्री नारायण, प्रियसंग वेळी स्मरा श्री श्रीधर. वाईट स्वप्न वेळी स्मरा श्री गोविंद, संकट काळी आठवा श्री मधुसूदन. वनात असता स्मरा श्री नारसिंह, अग्नीत अडकता भजा श्री जलशायीन. पाण्यात असता आठवा श्री वराह, पर्वतावरी स्मरा श्री रघुनंदन. गमन करिता स्मरा श्री वामन, सर्व कार्य वेळी आठवा श्री माधव. ऐसी ही 16 श्री विष्णू नामे, प्रातःकाळी नित्य जो पठे. सर्व पाप नाहीसे होऊन, विष्णू लोक त्यास सदा मिळे. ओम शुभम भवतु. या विष्णू षोडशनामी स्तोत्राचा मराठी अर्थ खालीलप्रमाणे. औषध घेतेवेळी श्री विष्णूचे स्मरण करावे, म्हणजेच ओम विष्णवे नमः म्हणावे. जेवण करताना श्री जनार्दन आठवावा, म्हणजेच श्री जनार्दनाय नमः म्हणावे. झोप घेतेवेळी श्री पद्मनाभ स्मरण करावे, म्हणजेच ओम पद्मनाभाय म्हणावे. विवाहाच्या वेळी श्री प्रजापतीचे स्मरण करावे, म्हणजेच ओम प्रजापतये नमः म्हणावे. युद्धाच्या वेळी श्री चक्रधराचे स्मरण करावे, म्हणजेच ओम चक्रधराय नमः म्हणावे. प्रवास करताना श्री त्रिविक्रमाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम त्रिविक्रमाय नमः म्हणावे. देहत्यागाच्या वेळी श्री नारायणाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम नारायणाय नमः म्हणावे. प्रियजनांचे संगांचे वेळी श्री श्रीधराचे स्मरण करावे, म्हणजेच ओम श्रीधराय नमः म्हणावे. वाईट स्वप्न पडल्यास श्री गोविंदाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम गोविंदाय नमः म्हणावे. संकटात असताना श्री मधुसूदनाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम मधुसूदनाय नमः म्हणावे. जंगलात असताना श्री नारसिंहाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम नारसिंहाय नमः म्हणावे. अग्नीत अडकल्यास श्री जलशायिनीचे स्मरण करावे, म्हणजेच ओम जलशायिने नमः म्हणावे. पाण्यात असताना श्री वराहचे स्मरण करावे, म्हणजेच ओम वराहाय नमः म्हणावे. पर्वतावर असताना श्री रामाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम रघुनंदनाय नमः असे म्हणावे. घरातून बाहेर पडताना श्री वामनाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम वामनाय नमः म्हणावे. सर्व कार्य सिद्धीसाठी श्री माधवाचे स्मरण करावे, म्हणजेच ओम माधवाय नमः असे म्हणावे. ओम शुभम भवतु.